सरकारी हॉस्पिटलच्या त्या शांत आणि अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये रात्रीचे 12:30 वाजले होते. बाहेर महाबळेश्वरच्या डोंगरावर विजा कडकडत होत्या आणि मुसळधार पाऊस पडत होता. हॉस्पिटलच्या एका लहान जनरल वॉर्डमध्ये 5 वर्षाची गायत्री सलाईन लावलेल्या अवस्थेत बेडवर शांतपणे झोपली होती. तिचा ताप आता औषधांमुळे बऱ्यापैकी उतरला होता. बेडच्या बाजूलाच एका साध्या लाकडी खुर्चीवर पार्वती डोळे बंद करून बसली होती. पण तिचे चित्त पूर्णपणे गायत्रीवर खेळले होते. दिवसाच्या दगदगीमुळे आणि अनवाणी पायाने चिखलातून धावल्यामुळे तिचे शरीर प्रचंड थकले होते. तरीही ती आपल्या काळजाच्या तुकड्याला सोडून एका क्षणासाठीही झोपायला तयार नव्हती. हॉस्पिटलमध्ये काही ठराविक अंतराने येणाऱ्या नर्सच्या पावलांचा आवाज आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज, एवढाच काय तो आवाज तिथे होता. नेमक्या याच वेळी हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला असलेल्या एका लहान लोखंडी दरवाजातून 2 आकृत्यांनी अत्यंत सावधपणे आत पाऊल ठेवले. ते दुसरे कोणी नसून पैशांच्या हव्यासापोटी सैतान बनलेले विक्रम आणि रागिणी होते. दोघांनीही अंगावर काळे रेनकोट चढवले होते, जेणेकरून त्यांचे चेहरे कोणाला दिसणार नाहीत. विक्रमच्या हातात एक छोटी धारदार सुरी होती आणि रागिणीच्या डोळ्यात फक्त आणि फक्त द्वेष होता. त्यांनी वॉर्डच्या बाहेर ड्युटीवर असलेल्या एकमेव वॉर्ड बॉयला आधीच पैशांचे आमिष दाखवून तिथून बाजूला केले होते. संपूर्ण कॉरिडॉर आता रिकामा होता. रागिणीने विक्रमला इशारा केला आणि दोघेही अत्यंत संथ पावले टाकत गायत्रीच्या वॉर्डच्या दारापाशी पोहोचले. रागिणीने हळूच दरवाजा ढकलला. दरवाजाचा किंचित घर्षण होणारा आवाज आला. पार्वतीने आपले डोळे उघडले. अंधारात तिला दारात 2 काळ्या आकृत्या उभ्या असलेल्या दिसल्या. विजेच्या एका मोठ्या कडकडाटाच्या प्रकाशात तिला त्या रेनकोटच्या आत लपलेले विक्रम आणि रागिणीचे चेहरे स्पष्ट दिसले. पार्वतीच्या पायाखालची जमीनच सरकली, पण ती घाबरली नाही. ती ताडकन खुर्चीवरून उठली आणि गायत्रीच्या बेडच्या समोर ढाल बनून उभी राहिली. विक्रमने आपल्या हातातील सुरी पुढे केली आणि अत्यंत दाबलेल्या पण हिंस्त्र आवाजात म्हणाला, "ए म्हातारी, गप्प उभी राहा. जर एक जरी शब्द ओरडलीस तर आधी तुझा गळा चिरीन. आज या पोरीचा खेळ संपवल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही." रागिणी पुढे आली आणि तिने पार्वतीला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. "हट बाजूला हो. या पोरीने आमच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. आज हिचा श्वास बंद झाला की सगळी संपत्ती आमची होणार." पार्वतीने रागिणीचा हात इतक्या ताकदीने पकडला की रागिणी थक्क झाली. वयाच्या 50शीत असलेल्या त्या साध्या कामवाल्या बाईच्या अंगात आपल्या पोरीला वाचवण्यासाठी एका वाघिणीची ताकद संचारली होती. "राक्षसांनो, स्वतःच्या भावाच्या निष्पाप मुलीवर हात उचलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या गायत्रीला हातही लावू देणार नाही." पार्वतीने बाजूला ठेवलेल्या सलाईनचा लोखंडी स्टँड हातात घेतला आणि तो विक्रमच्या दिशेने फिरवला. विक्रम आणि रागिणीने पार्वतीवर एकत्र हल्ला केला. विक्रमने पार्वतीला हाताने ढकलून दिले, ज्यामुळे तिचे डोके थेट भिंतीवर आदळले आणि तिच्या कपाळातून रक्ताची धार वाहू लागली. पार्वती जमिनीवर पडली, पण तिने विक्रमचा पाय घट्ट धरून ठेवला. विक्रम सुरी घेऊन गायत्रीच्या बेडच्या दिशेने झेपावला. बेडवर झोपलेली 5 वर्षांची गायत्री या सर्व आवाजामुळे अचानक जागी झाली. समोर रक्ताने माखलेली पारू आजी आणि हातात सुरी घेतलेले काका पाहून ती भीतीने थरथरू लागली आणि मोठ्याने ओरडू लागली, "पारू आजी, वाचव मला! काका, मला मारू नका!" नेमक्या याच थरारक क्षणी हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पोलिसांच्या 2 गाड्यांचा आणि वकील यशवंतरावांच्या कारचा मोठा सायरन वाजला. हेडलाईट्सच्या तीव्र प्रकाशाने
संपूर्ण हॉस्पिटलचा परिसर उजळून निघाला. वकील यशवंतराव पुण्यातून पोलिसांना घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. सायरनचा आवाज ऐकताच विक्रम आणि रागिणीचे धाबे दणाणले. त्यांच्या हातातील सुरी जमिनीवर गळून पडली. रागिणी ओरडली, "विक्रम, पोलीस आले, पळा इथून, नाहीतर आपण कायमचे अडकू." विक्रमने पार्वतीला झटकले आणि दोघेही वॉर्डच्या मागच्या खिडकीतून बाहेर उडी मारून अंधारात आणि मुसळधार पावसात जंगलाच्या दिशेने पळाले. काही सेकंदातच वकील यशवंतराव, डॉक्टर सुहास आणि पोलीस इन्स्पेक्टर कदम वॉर्डमध्ये धावत आले. वॉर्डमधील ते दृश्य पाहून सर्वांचे काळीज सुन्न झाले. जमिनीवर पार्वती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि बेडवर 5 वर्षांची गायत्री घाबरून रडत होती. डॉक्टर सुहास यांनी तातडीने नर्सला बोलावून पार्वतीवर उपचार सुरू केले. तिच्या कपाळावर पट्टी बांधण्यात आली. पार्वतीने शुद्धीवर येताच पहिला प्रश्न विचारला, माझी गायत्री सुरक्षित आहे ना?" वकील यशवंतरावांनी गायत्रीला जवळ घेतले. तिचे डोके कुरवाळले आणि म्हणाले, "मावशी, शांत व्हा. गायत्री पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच्या या मायेच्या पदराने आज पुन्हा एकदा या मुलीचे प्राण वाचवले आहेत." पोलीस इन्स्पेक्टर कदम यांनी आपल्या हातातील वायरलेस सेटवर सर्व बाजूंनी नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. सर्व युनिट्सना कळवण्यात येत आहे की विक्रम सरदेसाई आणि रागिणी सरदेसाई यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये घुसून लहान मुलीच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. ते महाबळेश्वरच्या घाटात आणि जंगलात पळाले आहेत. त्यांना जिवंत किंवा मृत आत्ताच्या आत्ता ताब्यात घ्या. पोलिसांनी जंगलाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. 2 दिवसांनंतर गायत्रीचा ताप पूर्णपणे उतरला होता आणि तिची प्रकृती उत्तम होती. पार्वतीच्या कपाळाची जखमही भरत आली होती. वकील यशवंतराव कोर्टाचे काही अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे घेऊन हॉस्पिटलच्या स्पेशल रूममध्ये आले. त्यांनी पार्वतीच्या समोर हात जोडले आणि म्हणाले, "पार्वती मावशी, आनंदरावांनी मृत्यूपत्रात लिहिलं होतं की गायत्रीच्या जीवाला जर तिच्या नातेवाईकांकडून धोका निर्माण झाला तर तिचे कायदेशीर पालकत्व तात्काळ बदलण्यात यावे. आज न्यायालयाने तुमच्या त्यागाची आणि शौर्याची दखल घेतली आहे. आजपासून कायद्याच्या नजरेत तुम्ही कुमारी गायत्री सरदेसाई हिच्या अधिकृत आई आणि कायदेशीर रक्षक आहात. जोपर्यंत ती 18 वर्षांची होत नाही तोपर्यंत या सरदेसाई साम्राज्याचा आणि इंद्रप्रस्थ बंगल्याचा संपूर्ण ताबा तुमच्याकडे राहील." पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "वकील साहेब, मला या कोट्यवधींच्या मालमत्तेची काहीच हाव नाही. मला माझी ही मुलगी सुखरूप मिळाली, यातच माझं सगळं जग आलं." गायत्रीने बेडवरून उठून पार्वतीला घट्ट मिठी मारली. "पार्वतजी, आता आपण त्या मोठ्या बंगल्यात राहणार ना? तिथे मला कोणी मारणार नाही ना?" पार्वतीने तिच्या कपाळावर मुका घेतला आणि म्हणाली, "हो बाळा, आता आपण आपल्या घरात जाणार. तिथे फक्त आपण असू." पण दुसरीकडे महाबळेश्वरच्या त्या घनदाट जंगलात भुकेने आणि तहानेने व्याकुळ झालेले विक्रम आणि रागिणी एका जुन्या पडक्या मंदिरात लपून बसले होते. त्यांचे कपडे फाटले होते. चेहऱ्यावर चिखल लागला होता. पोलिसांनी संपूर्ण डोंगराला वेढा घातला होता. रागिणी रागाने जमिनीवर हात आपटत म्हणाली, "विक्रम, त्या म्हातारीने आपल्याला रस्त्यावर आणले. आज आपल्या हक्काच्या संपत्तीतून आपल्याला बाहेर काढले गेले आहे. आपण हे असेच सोडून द्यायचं नाही. ती पोरगी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला ते साम्राज्य मिळणार नाही. आता आपण आपला शेवटचा आणि सर्वात भयानक डाव खेळायचा. यावेळी तिचा खेळ थेट तिच्या 18व्या वाढदिवशीच संपवायचा." मित्रांनो, विक्रम आणि रागिणी आता जंगलात लपून सरदेसाई घराण्याच्या संपत्तीवर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यातील शेवटचा आणि सर्वात क्रूर डाव रचत होते. त्यांनी थेट 13 वर्षानंतरचा म्हणजेच गायत्रीच्या 18व्या वाढदिवसाचा भयानक कट आखला होता. पण 13 वर्षानंतर जेव्हा गायत्री 18 वर्षांची होऊन संपत्तीची अधिकृत मालकीण बनेल
तेव्हा विक्रम आणि रागिणी तिच्या आयुष्यात कोणतं नवीन तांडव घडवून आणतील आणि 70 गाठलेली पार्वती माऊली पुन्हा एकदा आपल्या मुलीचे रक्षण करू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा या कथेचा शेवटचा भाग. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.